नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी भेंडी। चला तर मग सुरुवात करूया। क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठी आपण भेंडी उभी चिरून घेतलेली आहे, बेसन, तीळ घ्यायचे, लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे, मसाले लागणार आहेत आणि तांदळाचं पीठ थोडं लागणार आहे। आपण पाव किलो भेंडी चिरून घेतली होती, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊ। दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊ। याच्याने क्रिस्पी होतात ते। तीळ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाका। 2 चमचे मी टाकलेले आहेत आणि ही अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट। मसाल्यांमध्ये धना पावडर टाकायचं आहे 1 चमचा, हळद टाकायची आहे अर्धा चमचा, थोडासा जिरा टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। सगळं भेंडीला हे लागलं पाहिजे। आता एकत्र झालेलं आहे। 2 चमचे फक्त पाणी ॲड करायचं आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ। आपण हे एकदा तेल तापलं का चेक करू। आता आपण हे सोडून घेऊया। गॅस फास्टच ठेवायचा आहे। आता होत आले आपलं। फास्ट गॅसवर अजून थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे एकदम क्रिस्पी होतात हे। आपली क्रिस्पी भेंडी तयार झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊयात। वेज पण टाकून घेऊया। आपली दुसरी बॅच पण तळून झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। आता ही सेकंड बॅच पण काढून घेऊया।
चेक करूया, तेल अजिबात नाही आणि आवाज बघा, इतकी क्रिस्पी होते हे। आपली क्रिस्पी भेंडी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नव्या रेसिपी सोबत। बाय बाय।